सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना आज उत्तम यश मिळेल. समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही अगदी उत्तमरित्या पार पाडणार आहात. दिवसभर कामासाठी तुमची धावपळ होणार असून आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला असाल तर त्यामध्ये यश मिळवण्याचे तुमच्याकडे योग आहेत. तसेच तुमचं थांबलेलं काम देखील पूर्ण होणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख आणि समाधानाचे योग घेऊन येतोय. तुमच्या घरामध्ये जास्त वेळ तुम्ही देणार असून दुपारनंतर एक खुश खबर तुम्हाला मिळू शकते. तुमची कामं फार वाढलेली आहेत, त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करा म्हणजे तुमचे प्रोजेक्ट्स वेळेमध्ये पूर्ण होतील. पाहुणे तुमच्या घरी येण्याची आज दाट शक्यता आहे. तसेच एखाद्या धार्मिक कार्यामध्ये देखील तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ग्रहयोग आणि कुलदेवीची तुमच्यावरती कृपादृष्टी राहील. मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायातील काम देखील पूर्ण करण्यात तुमचा जास्त वेळ जाईल, परंतु काम होईल. दरम्यान तुम्ही अनावश्यक खर्च कमी करावा. गाडी चालवताना तुम्ही तुमच्या वेगावरती नियंत्रण ठेवा. प्रियजनांच्या भेटीनं तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदार तुम्हाला प्रत्येक कामामध्ये साथ देईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी हा चंद्र चांगल्या स्थितीमध्ये आहे, तर गुरूचा उत्तम प्रभाव हा कर्कावर आहे. तेव्हा धनलाभ तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे. घर असो किंवा ऑफिस, निर्णय घेताना सखोल विचार करा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून तुम्ही गुंतवणूक करणार आहात. व्यावसायिक योजना अगदी वेगानं पुढे सरकतील. सरकारी कामं पटापट तुम्हाला करता यायला हवीत आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करणार आहात. भावनेच्या भरामध्ये घेतलेला कुठलाही निर्णय हा भविष्यामध्ये तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सुख आणि समाधान घेऊन येतोय. तुम्ही आज देखील सगळ्यांना मदत करणार आहात. शनिवारचा दिवस तुमचा परोपकारामध्ये जाईल यात काही शंका नाही. स्वतःच्या कामावरती तुम्ही फोकस करा. चांगल्या गुंतवणुकीनं तुम्ही परिस्थिती स्वतःच्या नियंत्रणामध्ये आणू शकता. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात, परंतु ते तुमच्या बाजूने असतील. सहकाऱ्यांचा मूड थोडा नाराज राहू शकतो, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं असेल. तुमच्या घरातील वातावरण देखील अत्यंत सकारात्मक राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध वृषभ राशीमध्ये सूर्यासोबत स्थिर आहे, तर सप्तम दशम सूर्य हा शुक्र यांचा विशेष योग तयार होतोय. त्यामुळे मानसिक समाधान आणि करिअरमध्ये प्रगती सापडेल. तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात यश मिळेल. तुमच्या कामाचा वेग जास्त असणार असून प्रतिस्पर्ध्यासाठी तुम्ही अगदी डोकेदुखी ठराल. सगळं चांगलं असताना काही कारणानं तुमचं मन अस्वस्थ राहील. दानधर्मासह घरातील वडीलधाऱ्यांची सेवा तुम्ही करणार आहात. जोडीदारासोबतचं नातं तुमचं अधिक मधुर राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीचं बोलणं हे अत्यंत प्रभावी असेल, त्यामुळे तुम्हाला विशेष मान सन्मान मिळेल. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी दिवसभर तुम्हाला धावपळ करावी लागेल, परंतु आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार तसेच घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला मदत करेल. जे लोक शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये आहेत त्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी आज खुले होत आहेत. त्यावरती तुम्ही मार्गक्रमण करा. प्रवासाचा तुम्हाला योग आहे. ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करणार आहात त्यातही तुम्हाला यश मिळणार आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक राहील. धनसंपत्ती, मानसन्मान यामध्ये वाढ होण्याचे योग आहेत. तुम्ही आज चांगलं काम करणार आहात, परंतु त्यासोबतच बोलण्यावरती देखील तुम्ही संयम ठेवा, नाहीतर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तुमची काही कामं थांबलेली होती ती पूर्ण होतील. प्रियजनांची भेट झाल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा योग आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुम्ही आज जोरदार खरेदी करणार आहात. घरगुती वस्तूंवरती तुमचे खर्च होतील, परंतु सुखसुविधा देखील वाढतील. तुमचे सहकारी किंवा नातेवाईक यांच्यामुळे ताणतणाव वाढू शकतो. आर्थिक देवाणघेवाण किंवा काही व्यवहार होणार असेल तर काळजी घ्या, नाहीतर पैसे अडकू शकतात. दिवसभरामध्ये सरकारी कामं किंवा कोर्ट कचेरीच्या कामांसाठी तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. विरोधकांचा विचार करणं तुम्ही सोडून द्या, ते काहीही करणार नाहीत. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला मनासारखा लाभ मिळाल्यामुळे आनंद होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेलच, तसेच घरातील जबाबदारी देखील व्यवस्थित तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत राहणार आहे. व्यवसायामध्ये बदलाची योजना तयार होतीये. संध्याकाळी तुम्ही धार्मिक स्थळी जाण्याचा योग जोडून येतोय. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर काळजी घ्या, कारण गाडी अचानक बिघडू शकते आणि तुमचा खर्च वाढू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा धावपळीचा राहील. शनी स्वामी मार्गी स्थित आहे, त्यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे आणि तुमचं काम पूर्ण करण्यासाठी तुमची धावपळ होईल. मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर कायदेशीर बाबी अगदी व्यवस्थित तपासून घ्या. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, परंतु काम होईल. घरातील एखादा सदस्य आजारी असेल तर त्यांची तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायामध्ये प्रगती असून एक प्रकारचं मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे. मानसिक आणि बौद्धिक ताणातून तुम्हाला दिलासा मिळेल. ऑफिस किंवा व्यवसायानिमित्त तुम्ही प्रवास करणार आहात. प्रवास तुमचा सुखद असून तुम्हाला यश मिळेल. घरातील वातावरण हे आनंदाचं आणि समाधानाचं राहील. ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा असेल. संध्याकाळी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या कामात फायदा होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.